आयसर पुणे देशातील नामांकित विज्ञान शिक्षण संस्थांपैकी एक, पण याच संस्थेतील विद्यार्थ्यांनी आज प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। मानसिक आरोग्याच्या सुविधांचा अभाव, प्रशासनाची उदासीनता, विद्यार्थ्यांवर लादले जाणारे मनमानी निर्बंध आणि विद्यार्थी प्रतिनिधित्वावर होणारी कारवाई या मुद्द्यांविरोधात शेकडो विद्यार्थी आज गुरुवारी सकाळी बाणेर गेटवर एकत्र जमले। विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून कॅम्पसमध्ये मानसिक आरोग्य सुविधांबाबत आणि प्रशासनाच्या काही निर्णयांबाबत नाराजी वाढत आहे आणि याच पार्श्वभूमीवर स्टुडंट काउन्सिलचे जनरल सेक्रेटरी राज बागवे यांच्या निलंबनाचा मुद्दाही आंदोलनात केंद्रस्थानी आहे। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न प्रशासनाच्या निर्णयांवर आवाज उठवल्यानंतर राज बागवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। कॅम्पसमध्ये कायमस्वरूपी समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञांची संख्या वाढवावी, मानसिक आरोग्य सेवांमध्ये विद्यार्थ्यांची गोपनीयता सुनिश्चित करावी आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी नियमित प्रशिक्षण आयोजित करावं अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे। तसंच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर असलेले लिंगाधारित निर्बंध मागे घ्यावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली। याशिवाय विद्यार्थ्यांसाठी जेंडर न्यूट्रल कॉमन रूम्स आणि इतर सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून द्याव्यात। त्यासोबतच क्लब रूम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वापराबाबतही स्पष्ट आणि 24 तासांची व्यवस्था करावी अशी मागणीही यावेळेस करण्यात आली। जोपर्यंत प्रशासन विद्यार्थी प्रतिनिधींशी अर्थपूर्ण चर्चा करत नाही आणि त्यांच्या मागण्यांवर ठोस असं आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय। आता विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आयसर आणि पुणे प्रशासन काय भूमिका घेतो, निलंबनाचा निर्णय मागे घेतला जातो का आणि मानसिक आरोग्याच्या सुविधांबाबत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडून काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा पुणे पल्स।